मुलांच्या डब्यात रोज काय द्यायचं हा प्रत्येक आईसमोरचा मोठा प्रश्न. चविष्टही हवं, पौष्टिकही हवं आणि मुलांनी आवडीने खाल्लं पाहिजे. म्हणूनच आज मी बनवते घरचा हेल्दी लाडू. यासाठी मी घेतले शेंगदाणा, मखाना, काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि तीळ. हे सर्व पदार्थ मी थोड्याशा तुपावरती मंद आचेवर खरपूस भाजून घेतले. त्यामुळे त्याचा सुगंध आणि चव दोन्ही अप्रतिम लागतात. हे मिश्रण थंड होईपर्यंत मी गूळ किसून घेतला. गुळामुळे लाडूंना नैसर्गिक गोडवा मिळतो आणि त्याचबरोबरीने साखर घालण्याची गरजही पडत नाही. हे मिश्रण थंड झाल्यावरती मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता बारीक केलेलं मिश्रण आणि गूळ एकत्र करून मी एकजीव करून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे लाडू वळायला सुरुवात केली. हे लाडू बनवायला जितके सोपे तितकेच पोषणाने भरलेले आहेत. शेंगदाणे, काजू, बदाम शरीराला प्रोटीन देतात आणि चांगले फॅट्स देतात. मखाना हलका आणि पौष्टिक आहे. भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि तिळामध्ये अनेक महत्त्वाची खनिजे आणि पोषक घटक आहेत आणि गूळ नैसर्गिक गोडवा देतानाच लाडूंना एक वेगळीच चव देतो. हे लाडू शाळेच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा प्रवासातही एक उत्तम पर्याय आहे. आणि आता माझा सगळ्यात आवडता क्षण, जेव्हा माझी चिमुकली हा लाडू हातात घेऊन आनंदाने खाते तेव्हा मनाला एक वेगळं समाधान मिळतं. कारण प्रत्येक लाडूत फक्त ड्रायफ्रूट्स नसतात, त्यात एका आईचं प्रेम, काळजी आणि आपल्या मुलांचं आरोग्य जपण्याची मनापासूनची इच्छा असते.